एक नंबर महायुती राहील, 2 नंबर महाविकास आघाडी राहील. बारामतीमध्ये ओरिजिनल पवार कोण ठरणार? खुद्द पवारही दोन्ही पवार सांगू शकत नाहीत. पक्षांच्या फुटीचा खूप मोठा परिणाम निवडणुकीमध्ये जाणवला. म्हणजे मला असं जाणवलं की मोदींनी महाराष्ट्रात एंट्री करतानाच हे ठरवलेलं होतं की कुठं काय बोलायचं. शिवसेनेचं केडर इतकं मोठं आहे हे पहिल्यांदा या निवडणुकीत दिसलं. जर बारामतीमध्ये ते जिंकले तर त्यांचं पक्षातलं एनडीए मधलं स्थान 100% भक्कम होईल, चांगलं होईल. आणि जर ती बारामतीमधली निवडणूक अजित पवारांनी गमावली तर सगळं जिंकून हातात काही झालं नाही अशा अवस्थेला देतील. आणि राजकीय नेते ABCD असे झेड पर्यंतचे प्लॅन करून असतात. त्यामुळे हा नाही तर तो नाही तर. निवडणुकीच्या पहिल्या दोन्ही टप्प्यांमध्ये महाराष्ट्राच्या पातळीवर आणि देशाच्या पातळीवर भाजपची फरफट झालेली होती. नमस्कार, मी प्रशांत कदम. देशामध्ये नेमकं काय होणार या प्रश्नाचं उत्तर 4 जून या तारखेला मिळणार आहे. आणि साहजिकच यावेळच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष जे आहे ते महाराष्ट्रामध्ये नेमकं काय होतं याकडे पण आहे. कारण महाराष्ट्राची निवडणूक जी आहे ती यावेळी खूप वेगवेगळ्या अर्थांनी महत्त्वाची आहे. खरं तर पहिल्यांदाच असं होतंय की इतक्या पक्षांची शकलं झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक होतीये. आणि जी निवडणूक आधी 2-2 पक्षांची आघाडी अशी व्हायची ती आता यावेळी 3 पक्ष एका बाजूला अशा पद्धतीने होती. आणि त्यामुळं महाराष्ट्राचं हे राजकारण जे आहे ते नीट समजून घेणं आवश्यक आहे. याच निमित्तानं आपण या निवडणूक प्रचाराच्या अंगानं काही विश्लेषण करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि सकाळचे संपादक सम्राट फडणीस, जे स्वतः महाराष्ट्राच्या जवळपास 20-21 मतदारसंघामध्ये फिरलेले आहेत. विदर्भापासून सुरुवात करत अगदी मराठवाडा, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकणचा काही भाग असे सर स्वतः फिरलेले आहेत. सारखे फोन येत आहेत लोकांचे की 4 जूनला नेमकं काय होणार, महाविकास आघाडीला किती, महायुतीला किती, तुम्हाला पण येत असतील. तुम्ही लोकांना सध्या काय उत्तर देत आहे? एक त्यातला प्रश्न सगळ्यात पहिला भाग असं ठेवलं की ही निवडणूक जसं तुम्ही अगदी सुरुवातीला म्हटलं तशी अनप्रेसिडेंटेड आहे. ही काही जाता जाता प्रेडिक्ट करता यावेळी निवडणूक नाही आहे. कारण जे निवडणुकीचे साधारण आराखडे असतात की या बाजूला अमुक आहेत, त्या बाजूला अमुक आहेत, हे पूर्ण विस्कटलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातला भाजपचा एक मतदार आहे, एक काँग्रेसी विचारांचा मतदार आहे, एक हिंदुत्ववादी मतदार आहे. यांच्यामध्ये झालेली सरमिसळ हा या निवडणुकीचा विचित्र भाग आहे. त्यामुळं आपल्याला असं सरसकट म्हणता येत नाहीये की अमुक एका बाजूने जाईल. पण आत्ता निवडणुकीचा शेवटचा टप्पा महाराष्ट्रातला 20 मेला संपला आणि त्याच्यानंतरच्या 8-10 दिवसांमध्ये जे प्रेडिक्शन्स येत गेले त्या निवडणुकीच्या टप्प्यापर्यंत असं होतं की महाविकास आघाडी खूप मोठ्या प्रमाणावर पुढे आहे. आणि हे आपल्या सगळ्या प्रचाराच्या टप्प्यावर होतं. आणि मग महायुती पूर्ण पिछाडीवर आहे. तर मला तसं हे मीडिया परसेप्शन ग्राउंडवर तसं काही जाणवलं नाही. ग्राउंडवर लोकांनी बऱ्यापैकी मतदारांनी बॅलन्स ठेवलेला आहे आणि पॉकेटनुसार मतदानाचे गट्टे ठरलेत की एक युनिफॉर्म म्हणजे रामटेक टू किंवा चंद्रपूर टू सिंधुदुर्ग किंवा रामटेक टू रायगड हे एकच ट्रेंड आहे असं अजिबात नाही. असा या निवडणुकीतला पार्ट दिसतो. त्यामुळं प्रेडिक्शन असं नव्हे, पण मला असं वाटतं की या दोन्ही पक्षांच्या महाविकास आघाडी 5 जागांच्या अवस्थेवर होती 2019 तुलना केली. त्या कम्पॅरेटिव्हली महाविकास आघाडी खूप चांगला गेन करेल. पण हा गेन इतकाही प्रचंड नसेल की आता पूर्ण महायुती ही बॅकफुटर 2 नंबरला झाली. त्यामुळे 1 नंबर महायुती राहील, 2 नंबर महाविकास आघाडी राहील असं चित्र आहे की ज्यांच्यामध्ये जागांचं 45-55% ते 50-50% इथंपर्यंतचं वाटप होत म्हणजे जागांचं विभागणी होईल असं आत्ताचं चित्र. ओके. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये तुम्ही फिरलेला आहात, तर काय जाणवलं नेमकं ग्राउंडवरती निवडणुकीच्या दृष्टीने कुठले महत्त्वाचे मुद्दे होते लोकांसाठी? एक त्यातला पहिला भाग जाणवलेला असा होता की मुद्दे सगळीकडे एकसारखे नाही आले. लोकसभा निवडणुकीला आपण असं म्हणतो की राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे असतात आणि देशाचा विचार करून निवडणुकीचा या मतदानाला जातो. तसं हा पहिली निवडणूक अशी मी बघितली की ज्याच्यामध्ये मतदारांनी देश वगैरे हा विचार हा नंतर ठेवलेला आहे. त्या भागातली परिस्थिती, महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात घडलेल्या घटना हा विचार प्राधान्याने पुढे आला. तुम्ही जर प्रचाराचे सगळे मुद्दे बघितले तर पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराच्या वेळी निवडणूक देश पातळीवर जावी हा भाजपचा सातत्यानं प्रयत्न होता. त्याचवेळी महाविकास आघाडीचा प्रयत्न राहिला की मुद्दे हे स्थानिक पातळीवर यावेत. आणि मला नंतर असं जाणवत राहिलं की हे मुद्दे स्थानिक पातळीवर खूप येत गेले, उमेदवारांच्या पातळीवर येत गेले.
आपण काँग्रेसचा एक कार्यकाळ खूप मोठा असा बघितला ज्यावेळी काँग्रेसनं असं म्हणायचे की दगड जरी ठेवला तरी तो निवडून येईल. तशी परिस्थिती 19ला भाजपमध्ये पण होती की भाजपनं इथं दगड ठेवला तरी निवडून येईल. आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतरच्या 10 दिवसांमध्ये देशभरात असं वातावरण होतं की आता मोदींनी इथं दगड जरी उभा केला तरी तोला लोक खासदार म्हणून निवडून देतील. तशी परिस्थिती अजिबात निवडणूक काळात महाराष्ट्रात जाणवली नाही. म्हणजे दोन्ही हमखास निवडून येतील अशा ज्या जागा असतात या प्रत्येक पक्षाच्या कमी झाल्या. निवडणूक भाजपच्या प्रचाराची दिशा राहिली की आम्हाला देशासाठी मोदींना मतदान करा, मोदी देशाला लीड करतील. आणि प्रचाराच्या पातळीवर असं होतं की कांद्यासारख्या प्रश्नावर सुद्धा धाराशिव सारख्या ठिकाणी, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये, धाराशिव शहरामध्ये कांद्यासारख्या मुद्द्यावर सुद्धा लोक आवाज उठवत होते, सरकार विरोधात बोलत होते. पक्षांच्या फुटीचा खूप मोठा परिणाम निवडणुकीमध्ये जाणवला. सरकारी योजनांबद्दल एका विशिष्ट वर्गापर्यंतच किंवा विशिष्ट टक्के लोकसंख्येपर्यंतच या योजना पोहोचल्या गेल्या. आणि पूर्ण भाजपच्या प्रचाराची दिशा ही सरकारी योजनांभोवती होती. सातत्यानं मोदींच्या फेब्रुवारीपासूनच्या जाहिराती बघितल्या तर सरकारी योजनांचा लाभ किती लोकांना मिळाला. मग महाराष्ट्रात काय चुकलं? महाराष्ट्रात 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असल्यामुळे योजना मिळाल्या नाहीत का हे लोकांना नाही कळालं. पण इतक्या साऱ्या योजनांचा लाभ माझ्यापर्यंत आला नाही हे लोकांना कळत होतं. असा एक प्रचाराचा खूप वेगळा ट्रेंड ह्या निवडणुकीमध्ये जाणवला. देश पातळीवरचा पंतप्रधानांचा जर प्रचार बघितला तर या निवडणुकीमध्ये त्यांच्या गाजलेल्या विधानांची जर आपण यादी करायला घेतली तर खूप आहेत. अगदी म्हणजे मुस्लिम, मटण, मुघल पासून ते बरीच विधानं आहेत. महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा जर विचार केला, आता प्रचार तर संपून बरेच दिवस झालेले आहेत, या संपूर्ण प्रचारामध्ये गाजलेली कुठली विधानं तुम्हाला अशी वाटते की जी निकालावरती सुद्धा परिणाम करू शकतील? म्हणजे अगदी भटकती आत्मा असेल, असली नकली शिवसेना, पवार ओरिजिनल कोण वगैरे, हेच म्हणजे मला असं जाणवलं की मोदींनी महाराष्ट्रात एंट्री करतानाच हे ठरवलेलं होतं की कुठं काय बोलायचं. स्वाभाविक आहे, असं काही अचानक प्रचार करणार नाही. त्यांनी ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला त्यावेळी त्यांनी पवारांना टार्गेट केलं, तेही पुण्यामध्ये भटकती आत्मा. आणि जसा मुंबईचा प्रचार जवळ यायला लागला शेवटच्या टप्प्यातला, तसं त्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं. असली नकली शिवसेना, नकली संतान ह्या पद्धतीने गेली. मला असं वाटतं की या दोन विधानांचा ही दोन्ही विधानं ही त्यांच्या स्वतःच्या मतदारांना खुश करण्यासाठी होती. त्यांना हिंदू मुस्लिम त्यांनी जे जे काही विधानं केली त्यांनी नंतर अगदी 24 तास आधी झालेल्या निवडणूक प्रचार सभेमध्ये मोदी म्हटलेले होते की मंगळसूत्राला तुमच्या हात घातला जाईल. आणि त्याच्यानंतर 2 दिवसातच मुलाखतीत ते म्हटले की मी असं कधी केलेलं नाही हिंदू मुस्लिम. पण ते केलं. आणि मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मतदारांना व्होट बँकेला खुश ठेवण्यासाठी की आम्ही हिंदुत्व नाही सोडलेलं हा सांगण्याचा तो मेसेज होता. ज्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर असली नकली संतान, असली नकली शिवसेना ही भाषा वापरायला सुरुवात केली त्यावेळी मुंबईची निवडणूक जवळ आलेली होती. आणि मुंबईमध्ये अपेक्षा अशी होती की जसा महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होईल, अजित पवार विरुद्ध शरद पवार, तसा मुंबईमध्ये जर ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष झाला तर भाजपला या दोन्ही संघर्षाच्या बाहेरून त्यांचे मतदार सुरक्षित ठेवणं, त्यांचे मतदार वोटिंगला आणणं इथंपर्यंतचं काम करता आलं असतं. ही 2 विधानं गाजली. भटकत्या आत्मावर पवारांनी दिलेलं उत्तर हे जसं मोदींनी खूप अचानक पुण्यासारख्या ठिकाणी मोदींनी टीका केली तसं पवारांनी दिलेलं उत्तर चांगलं होतं की माझा आत्मा खरंच भटकतोय शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी. आणि मग त्याला मोदींच्या टीकेनंतर जो पार्ट महाराष्ट्रात घडला नाही असं मला वाटतं तो त्यांची टीका उचलून धरणं आणि त्याला पुढे घेऊन जाणं असं महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांनी केलं असं दिसलं. जसं उद्धव ठाकरे किंवा पवार आणि उद्धव ठाकरेंना असं सेकंड लाईन कोण नव्हती की ज्यांनी ते स्वतःचा अजेंडा ठरवायचे. पण भाजपकडे होती ना, भाजपकडे नेत्यांची फळी होती. त्यामुळं मोदी बोलून केल्यानंतर त्याचा जो एको यायला पाहिजे तो आला नाही. त्यामुळे मोदींच्या विधानाचा परिणाम त्यांच्या मतदारांच्या पलीकडं फार मोठ्या प्रमाणावर काही झाला असं मला वाटतं. पण आता पश्चिम महाराष्ट्रातले जर आपण मतदारसंघ बघितले, बारामती, माढा, कोल्हापूर, सांगली, प्रत्येक मतदारसंघातला निकाल जो आहे तो वेगवेगळ्या अर्थांनी महत्त्वाचा आहे. तुम्हाला या 4 मतदारसंघांबद्दल नेमकं काय वाटतंय आणि किती अर्थांनी हा निकाल जो आहे तो महत्त्वाचा असेल? म्हणजे बारामतीमध्ये अर्थातच कुठले पवार
वर्चस्वी म्हणजे कोणाचा प्रभाव जास्त आहे हे ठरवेल. माढामध्ये कळेल आपल्याला की मोहितेंसारखी मंडळी की जी भाजपचा दबाव झुगारून त्यांच्या विरोधात उभी राहत आहेत ती जर यशस्वी झाली तर त्याचा एक रिपल इफेक्ट जो आहे तो विधानसभेला दिसतोय का? कोल्हापुरामध्ये पुन्हा म्हणजे राजेंना उभं करणं काँग्रेसनं त्या माध्यमातून कसं एक पुरोगामी राजकारणाचं काही चित्र बदलताना दिसतंय का? सांगलीमध्ये बंडखोरी, काय वाटतं या सगळ्याबद्दल? आपण कोल्हापूर पासून सुरुवात करू. कोल्हापुरातला हा शहर आहे उत्तर दक्षिण मिळून 2 विधानसभा मतदारसंघ. हे शहर कायम शिवसेनेचं राहील. हे अपवादात्मक म्हणजे विधानसभा निवडणुकीला हे अपवादात्मक हे शहर काँग्रेसकडे सुटलं असं आपल्याला 1989 ते 2019 पर्यंतचा इतिहास सांगतो. 2दाच अपवादात्मक झुकलं, एकदा मालोजीराजे आणि एकदा चंद्रकांत जाधवांच्या मिसेस निवडून आल्या काँग्रेसकडून. तर हे 2 अपवाद वगळता या शहरानं सातत्यानं दिलीप देसाईंपासून जे 91ला छगन भुजबळांबरोबर शिवसेनेतून फुटून काँग्रेसमध्ये गेले त्यांच्यापासून ते अगदी आत्ताच्या राजेश क्षीरसागरांपर्यंत शिवसैनिक निवडून आले. तिथं या जिल्ह्यामध्ये 10 पैकी 6 शिवसेनेचे आमदार दिलेला जिल्हा आहे. ठाण्यानंतर इतकी डेन्सिटी असलेला शिवसेनेच्या आमदारांचा जिल्हा नव्हता. त्या मानानं उद्धव ठाकरेंनी जिल्ह्याकडे इतकं लक्ष दिलं असं नव्हतं. पण ज्यावेळी शिवसेना फुटली त्यावेळी आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर क्लेम केला त्यावेळी जशी त्याला काय असली आपण असं म्हणू की असली शिवसैनिक त्यांच्यामध्ये जी नाराजी तयार झाली की असं करायला नको पाहतो, बाळासाहेबांची शिवसेना आहे असं करायला नको पाहतो, ती लाट कोल्हापुरात होता. ती लाट 100% कोल्हापुरात दिसत होती. ती त्याला लाट म्हणण्यापेक्षा ती जी भावना आहे लोकांनी उत्स्फूर्त मनात मांडली. शिवसेनेचं केडर इतकं मोठं आहे हे पहिल्यांदा या निवडणुकीत दिसलं. जे कोल्हापूर सारख्या ठिकाणी पण दिसलं. हे पण थोडंसं इंटरेस्टिंग नाही की म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं शिवसेनेचा प्रभाव आहे बऱ्यापैकी तो कोल्हापूर जिल्हा आहे, पण तिथली सीट त्यांना सोडावी लागली आणि मग नंतर आम्हाला एक तरी सीट पाहिजे म्हणून त्यांनी कुठली घेतली तर सांगली. त्यांना तिथंच त्यांचा तो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या प्लस मायनस लिडरशिपचा मुद्दा तिथं आला. ज्यावेळी कोल्हापूरच्या सीटचं डिस्कशन सुरू होतं त्यावेळी मला म्हणजे यातल्या काही माहिती कन्फर्मेशन आहे, काही माहिती ऐकीव आहे, पण ज्यावेळी या सीटवर आपल्याला निवडून येईल असा उमेदवार द्यायचा महाविकास आघाडीचा हे ठरलं तर स्वाभाविक नाव बंटी पाटील होतं, सतीश पाटील, की जे निवडणुकीला उभे राहिले असते तर त्यांना ते आता विधान परिषदेवर त्यांनी यावं का न यावं हा मुद्दा आला. आणि मग त्यांनी न येता आपण नवीन उमेदवार निवडू की ज्याचा काय म्हणते ज्याचा स्वच्छ चारित्र्याचा आहे, स्वच्छ उमेदवार आहे. आणि मग त्याच्यानंतर शाहू महाराजांचं नाव आलं, मालोजीराजेंचे नाव होतं, पण मालोजीराजेंनी एकदा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे. संभाजीराजे हे ऑलरेडी राज्यसभेचे खासदार होते, त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला आणि संभाजीराजे हे भाजपच्या जवळचे असं मानलं जातं. त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांचं नाव फिक्स केल्यानंतर मुद्दा असा होता की शाहू महाराज कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवणार. आणि तिथं शरद पवारांनी केलेल्या मध्यस्थीमध्ये शाहू महाराजांनी निवडलेलं चिन्ह काँग्रेसचं होतं. ओके. अशा आणि या 3 पक्षांमध्ये तेवढं एकमत होतं त्या जागेपुरतं की शाहू महाराज जे निवडतील चिन्ह ती आपण शाहू महाराजांनी जर मशाल चिन्ह निवडलं असतं तर मशालीला जागा मिळेल, शाहू महाराजांनी हात निवडलं तर शाहू महाराजांनी तुतार, पण शाहू महाराजांनी हात चिन्ह निवडलं त्यामुळे ती जागा काँग्रेसला दिली. याचा अर्थ असा नव्हता की शाहू महाराजांचा सगळं 100% इन्क्लिनेशन हे काँग्रेसचं आहे. त्यांना त्या क्षणी त्यांच्या स्थानिक आडाख्यानुसार त्यांना काँग्रेसचं चिन्ह सोयीचं होतं. आता हे चिन्ह दिल्यानंतर तिथले जे शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंबरोबर होते त्यांच्यामध्ये नाराजी पसरली की अरे आपली सीट एक जाते आणि काहीच करत नाहीये. मग त्यांनी जो कडक स्टँड घेतला तो चुकीच्या ठिकाणी घेतला, चंद्रहारच्या ठिकाणी. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी फार सीट स्वतःच्या कॉम्प्रोमाइज केल्या असं कुठं दिसलं नाही. पण कोल्हापुरात आपण जागा सोडली ह्या एका गिल्ट कॉम्प्लेक्स मधनं संजय राऊतांनी सांगलीसारख्या ठिकाणी नको एवढी वक्तव्य केली खरं तर की जी आवश्यक नव्हती. चंद्रहार पाटील निवडून येतील अशी परिस्थिती तिथं वाटत नव्हती, त्या क्षणी पण नव्हती. आणि आता निवडणुकीचा प्रचार संपला, मतदान झालं, त्याच्यानंतर सुद्धा असं वाटत नव्हतं की चंद्रहार निवडून येतील. पण म्हणजे तुम्ही तिकीट दिलं नो प्रॉब्लेम, पण त्याच्यानंतर तिथं जो प्रचाराचा सूर होता की आता हेच वाटेवर आहेत, काय विश्वजित कदम कसे वाटेवर आहेत वगैरे, हे करून कारण म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांना कोल्हापुरातल्या बळ मिळावं म्हणून तुम्ही सांगलीची जागा रिटेन केली
पण रिटेन करण्याच्या नादामध्ये महाविकास आघाडी म्हणून कारण एक केमिस्ट्री त्याची बिघडवली त्या मतदारसंघापुरती. पण या दोन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीनं दिलेले उमेदवार आणि कोल्हापुरात शाहू महाराजांच्या रूपाने असलेली उमेदवारी आणि सांगलीमध्ये विशालच्या रूपाने असलेली उमेदवारी ही खूप स्ट्रॉंग आहे. ही संजय काका पाटलांसारख्या 2 वेळा खासदार झालेल्या माणसालाही ही निवडणूक सोपी गेलेली नाहीये. ही याचं कारण असं आहे की विशाल पाटील या व्यक्तीचं स्वतःचं नेटवर्क स्थानिक राजकारणातून अगदी अजित घोरपडेंपासून ते जगताप असतील या सगळ्यांनी विशाल पाटीलच्या मागे उभं राहण्याचा घेतलेला निर्णय. यामुळं तिथलं संजय काकांचं जे इतर विभागणीवर संजय काकांचं डिपेंड असायचं. तुम्ही जर संजय काका पाटलांना मिळालेली मतं बघितलीत तर 2014 आणि 19च्या मतांमध्ये मोठी गॅप आहे. ही गॅप काही ठिकाणी 10-10% गॅप आहे, कमी होत गेलेली आहे. कारण मग पहिल्यांदा पडळकर होते म्हणा, दुसऱ्यांदा विशाल होतं म्हणा, पण तिसऱ्यांदा फक्त विशालच आहे आणि चंद्रहार हा 3 नंबरचा कॉम्पिटिटर आहे. अशा केसमध्ये चंद्रहार पाटीलची मतं जी संजय काकांना कदाचित मिळाली असती, शिवसेनातला एक गट मिळाला असता, तोही कधी आता मिळायची शक्यता संपली आणि त्यामुळे विशाल पाटील तिथं स्ट्रॉंग राहिला. तशीच परिस्थिती कोल्हापूर सारख्या ठिकाणी शाहू महाराज या व्यक्तीविषयी, या उमेदवाराविषयी विरोधी प्रचार करावा असं काही नाही राहिलं. ते आलं एक भाजपच्या म्हणजे राईट विंग मधनं येत होतं की मत मान गादीला मत मोदीला, पण तसा त्याचा परिणाम फार काही नव्हता. कारण कोल्हापूर बद्दल मी असं सुरुवातीला गृहीत धरली होती अनेकांनी निवडणूक, पण नंतर त्याच्यात चुरस निर्माण झाली. चुरस चांगली निर्माण झाली कारण एकनाथ शिंदे स्वतः तिथं बसले. एकनाथ शिंदेनी 2दा तिथं मुक्काम केला. त्याच्यानंतर उदय सामंत तिथं सातत्याने येत राहिले. ह्या लोकांनी तिथं जे काय म्हणतात डॅमेज कंट्रोलचं काम केलं, पण ते डॅमेज ऑलरेडी खूप होऊन गेलेलं होतं असं मला म्हणजे ग्राउंडवरचा फीडबॅक असा वाटतं. त्यामुळं ही निवडणूक पण मुश्रीफांनी फार प्रचंड आता संजय मंडलिकांसाठी गल्लीबोळात प्रचार केला असं तर काही दिसलेलं नाही. अशा कंडिशनमध्ये शाहू महाराजांना ही जास्त फेवरेबल इलेक्शन झाली असं चित्र तिथलं दिसतं. माडाकडे येऊयात. म्हणजे जरी माध्यमांच्या दृष्टीनं सर्वाधिक प्रतिष्ठेची लढत बारामतीची असेलही, पण तरी भाजपसाठी सर्वाधिक प्रतिष्ठेची लढत मला वाटते माढा आहे. कारण तिथं काय होतं याच्यावरती पुढच्या राजकारणाची दिशा, म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या सगळ्या दबावाचं चौकशी यंत्रणांचं राजकारण त्याला न जुगारता उभा राहतो आणि तो जर निवडून आला तर साहजिकच की त्याचा खूप मोठा परिणाम होईल. त्यात परत सहकारातलं नेतृत्व आहे. काय दिसते माढ्यात? दोन्ही म्हणजे काय टिपिकल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25-30 वर्षाच्या राजकारणाची दोन्ही निघाली. रणजितसिंह निंबाळकर 2019ला तर काँग्रेस पक्षाचे नेते होते. त्यामुळे ही दोन्ही घराणी त्या भागातली इन्फ्लुएन्शियल घराणी. आतापर्यंत निंबाळकर आणि मोहिते पाटील यांनी एकमेकांच्या सोयीचं एकमेकांना धरून राजकारण केलं. दोघांची स्वतःची स्पेस ठेवून राजकारण केलं. ती स्पेस यावेळी कॉम्प्रोमाइज झाली. हा सगळ्यात पहिला भाग होता. दुसरा, पहिल्या टप्प्यामध्ये रणजित निंबाळकरांना तिकीट देतील का नाही याबद्दल शंका खूप, कारण मोहिते पाटील रेसमध्ये यामुळं शंका उपस्थित होत्या. ज्यावेळी निंबाळकरांना तिकीट जाहीर झालं आणि निंबाळकर उमेदवार ते फिक्स झाल्यानंतर मग मोहिते पाटलांनी त्यांचा स्टँड घेतला. आता इथंपर्यंत मोहिते पाटलांकडचा वेळ बराचसा गमावला गेला होता. पण त्यांनी सुरुवातीच्या प्रचारामध्ये खूप म्हणजे त्यात पवारांची जागा, पवारांनी ती निवडणूक लढवलेली होती, माढा त्यांनी तयार केलेली सीट, ह्या कारणांमुळं मोहिते पाटलांचा खूप मोठा गवगवा झाला त्या पिरियडमध्ये. सुरुवातीच्या या काय उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच्या परिस्थितीकडे आलो आपण. देन इट बिकम्स इक्वल इलेक्शन, जी आधी मोहिते पाटलांच्या बाजूने चुकलेली होती आणि मोहितेंवर अन्याय झाला. मतदारां तिथं खरं फिरल्यानंतर जाणवलेला भाग सांगतो की मला असं वाटलं तिथं की हे टिपिकल पश्चिम महाराष्ट्रातल्या काय म्हणतात त्याला घरंदाज कुटुंबांमधली वर्चस्वाची लढाई होती. कॉमन मतदारांनी त्यांना त्याच दृष्टीनं पाहिलं. त्यातल्या त्यात सोयीचा कोण आहे आपला एवढाच विचार केला. त्याच्या पलीकडे आता फार पक्ष आहे म्हणून भाजपच्या मागे जाऊ किंवा पक्ष आहे म्हणून आता तुतारी घेऊन जाऊ असं ते जेवढं दिसत होतं तसं चित्र नव्हतं. कारण ही दोन्ही नेते हे शेवटी ही मोठी घराणी आहेत त्या भागातली. यांच्यापैकी एक घराणं निवडायचं आणि तेही आपल्याला ऍक्सेसिबल असलेलं निवडायचं असा तो सगळा ट्रेंड दिसला. फार मतदार मजेशीर म्हणजे
तिथं छोटे छोटे त्या भागामध्ये फिरल्यानंतर लक्षात येते की तिथं छोटे छोटे चॅनल्स पण खूप आहेत की ज्याच्यात एखादी क्लिप तयार व्हायची आणि मग ते आजोबा बोलतायत असं फिरायचं आणि मग तसंच वातावरण असं वाटेल. असं नाहीये तिथं. लोकांना म्हणजे निंबाळकर एकदम पिछाडीवर आहेत असं जे वाटत होतं ते असं अजिबात चित्र शेवटच्या टप्प्यात नव्हतं. ही आय ऑलमोस्ट इक्वेट ऑर ही मे स्कोर द इलेक्शन, कारण ते सिटिंग MP आहेत. प्रचंड नकारात्मकता आणावी त्यांच्याभोवती असं वातावरण नाही आहे. ॲज अगेन्स्ट मोहिते पाटलांना पूर्ण स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं लागत होतं. त्यामुळं ही निवडणूक जेवढी सुरुवातीला अँटी निंबाळकर जाईल, अँटी BJP जाईल असं वाटलं, तसं शेवटच्या टप्प्यापर्यंत नाही आलं. तिथं एका टप्प्यानंतर मोमेंटम मोहितेंची लूज झालेलं दिसत होतं माढ्यामध्ये. बारामतीमध्ये ओरिजिनल पवार कोण ठरणार? सगळ्यांना उत्सुकता आहे. बारामतीचा निकाल ज्याला सांगता येईल परफेक्ट, तो माणूस आयदर भारतातला काय सेफॉलॉजिस्ट असला पाहिजे किंवा हे EVM पासून सगळ्या मुद्द्यांवरचे, कारण खुद्द पवार हे दोन्ही पवार सांगू शकत नाहीत कोण जिंकेल. म्हणजे ते क्लेम करतात की आम्ही जिंकू, शरद पवारही म्हणतात, अजित पवार पण ठामपणे म्हणतात, पण ही निवडणूक लोकांना आवडावी अशी नव्हती. पुरंदर सारख्या ठिकाणी झालेले 41% मतदान सांगते की लोकांना नाही आवडले असं घडलेलं. म्हणजे दोन्ही पवारांमध्ये ज्या लेवलला तुम्ही गेलात ती लेवल नाही आवडली. मला म्हणजे ग्राउंडवरच असं वाटतं की ही इलेक्शन पहिल्या पूर्ण जो व्हेरिएबल फॅक्टर आहे, जे पहिल्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या मतांपर्यंत चालला, तो पवारांच्या बद्दलच्या सिंपतीचा. हा किती टक्के स्विंग होतो, हा किती टक्के लोक पवारांच्या फक्त सहानुभूतीसाठी मतदान करतात, हा मला असं वाटतं की मेजर फॅक्टर ठरेल. अजित पवारांबद्दल फार प्रचंड सहानुभूती आहे असं वातावरण नव्हतं, हे गॅरंटेड सांगतायत. पवारांबद्दल सहानुभूती आहे हे गॅरंटेड सांगतायत. पण अजित पवारांनी घेतलेले एफर्ट्स, अजित पवारांकडे असलेली मशिनरी ही शरद पवारांपेक्षा स्ट्रॉंग होती, हेही खरं. त्यामुळे ही लढाई सुप्रिया सुळेंचं गेल्या 5 वर्षातला सातत्याचा संपर्क प्लस शरद पवारांची सहानुभूती विरुद्ध अजित पवारांची मशिनरी आणि अजित पवारांना नसलेली सहानुभूती, अशा माध्यमातून झाली. फरक फार क्रांतिकारक, फार मोठा जर झाला तर अगदी फार सिंपतीची लाटच तयार झाली असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर मतांमध्ये, विजय उमेदवारांमध्ये फरक पडू शकतो. पण ही निवडणूक अतिशय क्लोज फाईट होईल इतकं गॅरंटेड सांगता येतं. ते खडकवासल्यासारख्या ठिकाणी सुद्धा जाणवलं. सुप्रिया सुळेंना चिन्ह पोचवण्यापासूनच्या गोष्टी होत्या, त्या सगळ्यांना असं वाटत होतं की नाही, सगळ्याच उमेदवारांना की चिन्ह सहज पोचतं सोशल मीडियामुळे. असं नाही घडलेलं. चिन्ह पोचायला वेळ लागतो. आणि मागच्या 2 निवडणुकींचा तिथला इतिहास बघितला, 14 आणि 19चा, तर चिन्हाच्या भोवती खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत तिथे. म्हणजे आधी जानकरांना मिळालेली मतं आणि त्याच्यानंतर कांचनपूरला मिळालेली मतं, यामध्ये मोठी गॅप आहे चिन्हाची. त्यामुळे चिन्ह तिथं मॅटर करतं, चिन्ह मॅटर करणार आणि त्या चिन्हाचा या क्षणी लाभ अजित पवारांना दिसतो. पण शरद पवारांच्या स्वतःच्या करिश्म्याच्या बळावर खूप साऱ्या गोष्टी ते बदलू शकतात असं अर्थात. पण 4 जूनचा जो निकाल आहे, जर आपण महायुतीच्या या 3 मोठ्या नेत्यांचा विचार केला तर ही तारीख सर्वाधिक क्रुशल अजित पवारांच्यासाठी आहे, कारण एका पर्टिक्युलर जागेमध्ये नेमकं काय होतंय याच्यावरती सुद्धा बरंच काही अवलंबून आहे. म्हणजे बारामती जर त्यांनी गमावली तर साहजिक आहे की त्याचे खूप वेगवेगळे अर्थ निघतील. परत पक्षातल्या फुटीमुळे त्यांना तो पक्ष पुन्हा आपल्या बाजूला आणायचा आहे, विधानसभेच्या आधी सगळी तयारी करायची आहे. शिंदे फडणवीस यांच्यासाठी सुद्धा अर्थातच हा निकाल महत्त्वाचा असेल, पण एखाद्या कुठल्या पर्टिक्युलर जागेच्या निकालावरती त्यांचं सगळं अवलंबून नाहीये. तर त्या दृष्टीने काय वाटतं या तिघांसाठी 4 जूनचं महत्त्व? अजित पवारांसाठी तर अतिशय व्यवस्थित तुम्ही सांगितलं प्रश्न, कारण अजित पवारांच्या अस्तित्वाची लढाई. अजित पवार आता नाकारत जरी असले निवडणूक झाल्यानंतर, आणि त्यांनी नाकारायला अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सुरुवात केली. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने चंद्रकांत दादांना उधळून लावलं की ते आधी, मग ते इलेक्शनच्या आधी जर प्रचारक बोलले असते तर जास्त चांगलं झालं असतं. मग खडकवासल्यामधलं मतदारांनी डायरेक्ट निर्णय घेतला असता भाजपच्या, की जो चंद्रकांत पाटलांचं प्रभाव क्षेत्र आहे तिथे. असं नाही की पवार तिथं चंद्रकांत दादांचं काहीच नव्हतं. पण ह्या सगळ्यांमध्ये अजित पवारांना ही निवडणूक, बारामती ही एकच जागा त्यांचं स्वतःचं NDA मधलं स्थान ठरवणार असतं. महायुती म्हणून आत्ता राज्यातलं त्यांचं स्थान, जे 2 नंबरच्या काय उपमुख्यमंत्री पण आहेत, अर्थमंत्री पण आहेत, इतकी स्ट्रॉंग पोझिशन एकनाथ शिंदेची स्वतःची नाही आहे, इतकी स्ट्रॉंग पोझिशन अजित पवारांची स्वतःची आहे. प्रोव्हाइडेड बाय ही इज विनिंग बारामती. जर बारामतीमध्ये ते जिंकले तर त्यांचं पक्षातलं NDA मधलं स्थान 100% भक्कम होईल, चांगलं होईल. आणि जर ती बारामतीमधली निवडणूक अजित पवारांनी गमावली तर सगळं काय म्हणजे
सगळं जिंकून हातात काहीच आलं नाही अशा अवस्थेला देतील. आणि त्यांच्याकडे काय अशा फार मोठ्या जागांची संख्या नाही की इथं नाही तर तिकडे येतील, तिकडे नाही तर आहेत ज्या 4-5 जागा. म्हणजे जो लॉस असेल तो सगळ्यात मॅसिव्ह लॉस बारामतीमध्ये व्हायचा त्यांना धोका आहे. ही निवडणूक समजा जिंकली तर अजित पवार राज्यातल्या स्वतःच्या ॲग्रेशनला अजून पुढे नेतील. ते मग उरलेले जे काही पवारांबरोबरची माणसं आहेत त्यांनाही घेतील. ते एकनाथ शिंदेंना एक पर्यायी चेहरा पाहिजे, मराठा चेहरा, तो म्हणून स्वतः पुढे येतील. आणि जर निवडणूक हरले तर ऑब्व्हियसली त्यांना भाजपनं का ठेवावं, भाजप समोरचा प्रश्न असेल. विधानसभेआधीच अजित पवारांचा निकाल लागला जाईल. आणि मग केसेस पासून सगळ्या गोष्टींच्या ज्या चर्चा निवडणुकीत काय आरोपांच्या पातळीवर झाल्या त्याला वास्तवाचं स्वरूप दिलं. अजित पवारांसाठी इट इज काय डू ऑर डाय सिच्युएशन. आणि त्यांनी जो अगदी 2 दिवसापूर्वी जो स्टँड घेतला की आपण आता आपलं पुरोगामी विचारधारा सोडलेली नाही, आपण शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारा सोडलेली नाही, हे सगळं त्यांना पण ज्यावेळी 4-5 दिवसानंतर 8 दिवसानंतर ॲनालिसिस करायला लागतो आपण त्यावेळी लक्षात येतं की आपलं काय समोर आहे, A, B. आणि राजकीय नेते ABCD असे झेडपर्यंतचे प्लॅन करून असतात. त्यामुळे हा नाही तर तो नाही तर आत्ताच विधानसभेचा विषय काढतायत निकालाच्या आधीच. हे सगळे A to Z प्लॅन करतात आणि मग त्यातला जो त्यांना सोयीचा आहे तो उचलून त्याच्या पुढे जातात. त्यामुळे आपणही त्यांच्या A प्लॅन काय असू शकेल, B प्लॅन काय असू शकेल चर्चा करणं दृष्टीने बघितलेलं बरोबर. पण आता यावेळी इतक्या मतदारसंघामध्ये फिरलेला आहात तुम्ही, जवळपास 20-21 लोकसभा मतदारसंघ. भाजपकडून मोदींकडून कायम दावा केला जातो की जे पूर्वीची गृहीतकं जी आहेत ती आमच्या राजकारणानं उधळून लावलेली आहेत आणि विश्लेषकांनी सुद्धा आता नव्या चष्म्यातून बघण्याची गरज आहे. तर ग्राउंडवरती फिरताना लोकांशी बोलताना नेमकं काय नव्या पद्धती आता आपल्याला पण अवलंबाव्या लागतील, काय नेमकं निवड बघण्याची पद्धत आपण. मला जे अगदी ढोबळ निष्कर्ष सांगतो जे जाणवले ते पहिला असं होतं की ह्या निवडणुकीमध्ये कुठलाही लाट नाही वगैरे असं म्हटलं तर लाट बीट ही काही कुठल्याही निवडणुकीत अपवाद इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर हत्येनंतर झालेली निवडणूक, जी निवडणुकीच्या आधी हत्या झाली होती, एक सहानुभूतीची प्रचंड लाट आली होती. तसं राजीव गांधींच्या हत्येनंतर कुठे सहानुभूतीची म्हणून अख्ख्या देशभरात आता लाट आली आणि 400 जागा असं काही. तर लाट इज अ पोस्ट इलेक्शन ॲनालिसिस असं जे सांगितलं जातं दॅट इज फॅक्ट. जे दिसलं ते असं होतं की निवडणुकीच्या पहिल्या दोन्ही टप्प्यांमध्ये महाराष्ट्राच्या पातळीवर आणि देशाच्या पातळीवर भाजपची फरफट झालेली होती. ती आधीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजप एक नॅरेटिव्ह ठरवायचं आणि मग त्या नॅरेटिव्ह मागं काँग्रेसचे सगळे धावायचे, समाजवादी पक्षानं धावायचं, ममता बॅनर्जींनी धावायचं, महाराष्ट्रात राष्ट्रवादीनं धावायचं, काँग्रेसनं धावायचं. असं ह्या निवडणुकीत घडलं नव्हतं. तुम्ही जर पहिल्या 2 टप्पे बघितले तर घटना वाचवून आम्ही नाही बदलणार हे एक्सप्लेन करण्यामध्ये पहिल्या दोन्ही त्यांची एनर्जी गेली. तिसऱ्या मात्र टप्प्यापासून तिसऱ्या ते महाराष्ट्रातल्या 5व्या आणि त्याच्यानंतर देशात सुरू असलेल्या 6व्या 7व्या ह्या नंतरच्या 4 टप्प्यांमध्ये त्यांनी ते नॅरेटिव्ह मात्र स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेतलं. ते त्यांनी सोडलं नाही. घटनाचा विषय त्यांनी बदलत तो एका टप्प्यावर पहिला हिंदू मुस्लिमकडे नेला, त्याच्यानंतर तो सतत वेगवेगळ्या लोकांभोवती फिरवत ठेवलेला. म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी पवारांभोवती ठाकरेंभोवती फिरवला, बंगालमध्ये गेल्यानंतर तो ममतांभोवती केला, इकडं काँग्रेस राहुल गांधी आहेत, अखिलेश यादव यांच्याभोवती ठेवला, असा तो सगळीकडे बदलत ठेवला. आणि मग त्यांनी स्वतःचं नॅरेटिव्ह हे विकास विकसित भारत या दिशेनं न्यायचा प्रयत्न केला. हा पहिला भाग जो महाराष्ट्रात त्याची सुरुवात झाली होती. आणि रामटेकच्या सभेच्या नंतर असं कुठं झालं होतं की नाही आता हिंदुत्वाची चर्चा सुरू झाली किंवा राम मंदिराची, झालीच नाही. सुरू झालं तर घटना बदलणार असं कर्नाटकातलं विधान महाराष्ट्रात सुद्धा पुढं आलं. ही पहिल्या 2 टप्प्यातलं बॅकफूट वगळता नंतर एक स्ट्रीमलाईन पद्धतीनं भाजपनं प्रचार केला NDA म्हणून. त्यांनी त्यांच्या जागांची संख्या जास्त आहे त्यामुळे स्वाभाविकपणे ते स्वतःच्या जागांना जास्त प्राधान्य देत होते. तो त्यांनी केला. मोदी म्हणून त्यांनी ज्या महाराष्ट्रात 17-18 सभा घेतल्या त्या 2-3 मतदारसंघ कव्हर होतील अशा सगळीकडे घेतल्या. त्यात त्यांनी लहान मोठं असं काही नाही केलं. जिथं ज्या मागणी आली, ज्या पद्धतीने मागण्यात आल्या तशा त्यांनी सभा एका जिल्ह्यात 2 घेतल्या, सोलापूर आणि माळशिरस मधले सभा बघताना मजा वाटत होती. माळशिरस मध्ये का सभा घेतात आणि तिथंच त्या भागामध्येच कांद्याचा प्रश्न पुढे गेल्यानंतर उस्मानाबादच्या सभेमध्ये सुद्धा या सगळ्या सभांमध्ये कांद्याचा प्रश्न गाजत होता. त्याच पिरियडमध्ये त्यांनी करेक्टिव्ह ऍक्शन घेताना कुठेही ते थांबले नाही. त्यांनी ज्या क्विकली बदल केला ना भाजपनं, तो बदल कितपत महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक वेळी करू शकतील माहीत नाही. म्हणजे पुढच्या काळात विधानसभेची निवडणूक आहे म्हणजे कांद्यासारख्या प्रश्नावरनं महाराष्ट्रात एक संतापाची लाट
मध्य महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात तयार होते याचा अनालिसिस करून निर्णय घेऊन रिकामे झाले ते. निवडणुकीच्या काळात कदाचित तो निर्णयावर शेतकऱ्यांचा फायद्याचा होता, त्यामुळे त्याच्यावर निवडणूक आचारसंहिता वगैरेवर चर्चा सुद्धा आपण करू शकलो नाही. पण त्यांनी तो इन फेवर ऑफ फार्मर्स निर्णय घेतला, ज्याचे परिणाम त्यांना काय 1-2% परिणाम सुद्धा अपेक्षित आहेत, तेवढे झाले तरी बास. गेल्या 15 वर्षांमध्ये त्यांनी महाराष्ट्रात स्वतःचा एक वोटर बेस स्ट्रॉंगली तयार केला, जो एकेकाळी काँग्रेसकडे होता 30-35% वोटर बेस. त्यामुळे त्यांना त्या वोटर बेसच्या पलीकडे इक्वल काय विनिंग मार्जिनसाठी जायचं असतं ते 7-8% जायचं असतं. शिवसेनेकडे महाराष्ट्रातला 16-17% वोटर बेस होता कायम, आणि यांच्याकडे असलेला 30-32% ह्या बळावर त्यांनी इतक्या जागा महाराष्ट्रातल्या जिंकलेल्या होत्या. आता जर तुम्ही बघितलं तर शिवसेनेचा वोटर बेस फ्रॅक्चर्ड आहे, राष्ट्रवादीचा फ्रॅक्चर्ड आहे, काँग्रेस आणि भाजप या दोघांकडे स्वतःचा वोटर बेस आहे. या दोघांनीही त्यांचे मुद्दे प्रचारात 2ऱ्या-3ऱ्या टप्प्यापासून आणायचा प्रयत्न केला. मग काँग्रेसनं सातत्यानं मुद्दा हा शेतकऱ्यांभोवती ठेवला, शेतकऱ्यांच्या महागाईभोवती ठेवायचा प्रयत्न केला, बेरोजगारीभोवती ठेवायचा प्रयत्न केला, आणि भाजपनं हिंदुत्व आणि विकसित भारत हे दोनच मुद्दे ठेवले, आणि मग विरोधकांवर टीका. हा सगळीकडे जाणवत राहिलेला एक समान धागा होता. जे ह्या महाविकास आघाडीकडून म्हणून जी टीकेची धार होती ती उद्धव ठाकरे सर्वाधिक होते. म्हणजे धोकादायक कोण असतात तर नाना पटोलेंसारखे असतात की ऐनवेळी काही बोलू शकतात, त्यातलं एखादं वाक्य उचललं जाऊ शकतं, पण ती भूमिका यावेळी वैडक्तिवारांनी पार पडली, आणि त्यांचं एखादं वाक्य उचलून मग त्याला ते एनडीएच्या हातात आणून दिल्यावर होतं. तशीच कुठलीही चूक उद्धव ठाकरेंनी केली, आणि उद्धव ठाकरेंनी खूप स्ट्रॉंगली विदर्भाच्या टप्प्यापासून ते ठाकरेंनी कोकणापर्यंत त्यांच्या प्रचाराची धार वाढवली. त्यामुळं तुम्ही कम्पेअर जर केलं तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी दोघांनी मिळून महाविकास आघाडी पुढे या निवडणुकीमध्ये. मगाशी आपण 4 जूनच्या निकालाचा अजितदादांसाठी अर्थ काय थोडं विस्तारानं बोललो. ठाकरे आणि एकनाथ शिंदे, समजा आता ठाकरेंच्या जागा जास्त आल्या तर त्या दोघांसाठी कसं असेल, आणि महायुती समजा 42चा आकडा नाही गाठू शकेल, त्याच्या थोडी जरी खाली आली तर फडणवीस यांच्यासाठी काय अर्थ? उद्धव ठाकरेंसाठी त्यांच्याकडे गमवायसाठी काही नव्हतंच, त्यामुळं 1 जागा येणं आणि 10 जागा येणं इज 100% or 1000% ॲज अगेन्स्ट एकनाथ शिंदेसाठी खूप चॅलेंजिंग. कारण त्यांनी भांडून अमित शहाशी काय सतत कम्युनिकेशन कम्युनिकेशन शब्द वापरून अमित शहाची ते काय भांडायचं शक्यता नाही, वडील वगैरे मानतात असं ते स्वतःच म्हटलेले. पण त्यांनी भांडून काय कम्युनिकेशन करून आपल्या सगळ्या जागा शाबूत ठेवल्या आणि त्याच उमेदवारांना दिल्या. म्हणजे 2 अपवाद वगळता भावना कोळे आणि हेमंत पाटील, बाकी सगळ्या त्याच उमेदवारांना दिल्या. त्यामुळं अँटी इन्कम्बन्सी आमच्याबद्दल नाही आहे, आमच्या उमेदवारांबद्दल नाराजी नाही, हे प्रूव्ह करावंच लागेल त्यांना. त्यांचं पूर्ण मुख्यमंत्री पदाचा काय सगळा डोलारा ह्या निवडणुकीवर अवलंबून आहे. तशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची नव्हती, त्यामुळे त्यांच्या 4 जागा आल्या तर इट्स 400% गेम, त्यांना फायदाच आहे. आणि जास्त जागा आल्या तर भाजपला विचार करावा लागेल की हे सगळं केल्यानंतर परत आपल्याला दुसरी माणसं हवी आहेत का, आपण काही परत बदलायचं का. त्या केसमध्ये एकनाथ शिंदे मध्ये कुठेतरी अडकतील आणि परत हे एकत्र एका दिशेने जातील. आता ही चर्चा आहे ज्याचं उद्धव ठाकरेंनी स्वतः सुद्धा खंडन केलं की मी असं काही करणार नाही, मी तुमच्या दारात सुद्धा उभं राहणार नाही असं म्हटले. पण राजकारणात जसं काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता करतील असं कोणाला माहिती होतं, त्यामुळं परत कधीच एकत्र येणार असेल हा दरवाजा कायम ठाकरेंना ओपन राहिला. शिंदेंना मात्र त्यांचं कार्ड खेळून झालं. देवेंद्र फडणवीसांनी 19 पासून 24 पर्यंत भाजपच्या सगळ्या निर्णयांचं लिडरशिप घेतलेलं, त्यामुळे त्यांना ओनरशिप पण त्याची घ्यावीच लागेल. वाईट झालं तर देवेंद्र फडणवीसांवरच. म्हणजे आता चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष होते, बावनकुळे आता प्रदेशाध्यक्ष होते. प्रदेशाध्यक्षांनी घेतलेले निर्णय याच्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले निर्णयाची चर्चा कायम जास्त राहिली. त्यामुळे ते जर एक सिंगल हँडेड लिडरशिप जर ते करून पाहतात तर 42च्या खाली आले तर दॅट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी. पण 42च्या खाली येतील यात कुठे शंका नाही. असं जर झालं की अगदी अनप्रेसिडेंटेड घडलं आणि वॉशआउट झाली, म्हणजे जे काही आहे जमिनीवर त्याचा आपल्याला बिलकुलच अंदाज नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना त्यांनी त्यांचं नेतृत्व सातत्याने सिद्ध केलंय. भाजपची युनॅनिमस लिडरशिप म्हणून ते पुढे आले. त्यामुळे त्यांना समजा 30-32 पेक्षा जास्त जागा आल्या देन ही इज द विनर असंही येतं. मग त्यावेळी कलेक्टिव्ह लिडरशिप म्हणायची का देवेंद्र फडणवीस एकटाच जिंकले म्हणायचे. तसंच ते कमी झाले, 20 जागा आल्या. म्हणजे
एकट्याचेच फेल्युअर म्हणायचं की कलेक्टर फेल्युअर म्हणायचं असं ठरवलं. पण त्यांनी त्यांचं काम भाजपच्या विस्तारासाठी, भाजपच्या नेतृत्वासाठी म्हणून जे करायचं की त्यांना एकच मुद्दा जो मला जाणवतो प्रशांत, तो मध्य मराठवाडा हा जो जिथं मराठा आंदोलनाचं केंद्र राहिलं सातत्यानं, जालना, बीड या भागापासून ते अगदी उस्मानाबादपर्यंत येत राहिलं, इथं देवेंद्र फडणवीसांना झालेला विरोध हा काळजीचा वाटला मला, की जो असा विरोध महाराष्ट्रात नाही होत कधी. पक्ष म्हणून नाही, व्यक्ती म्हणून झाला, पक्ष म्हणून झाला नाही. आणि तसा विरोध होणं इज नॉट अ गुड साईन फॉर अ लीडर ॲज वेल एज फॉर द पार्टी ॲज वेल एज फॉर द सोसायटी. म्हणजे या तिन्ही पातळ्यांवर असं नाही होणार की तुम्ही आमचा प्रचारच करू नका, आमच्या प्रचाराला जाऊ नका, असं काही कारण नव्हतं. तसं घडलं. तो कदाचित मला असं वाटतं निकालानंतर त्या करेक्शन्स होतील आणि असेंब्लीपर्यंत आपण पुन्हा एका रुटीनकडे वळू, ज्या दिशेला ही निवडणूक ही त्याची झलक झाली ती तेवढीच पुरते असं वाटतं. शेवटचा प्रश्न, ही जी आत्ताची निवडणूक आहे तर इतिहासातल्या निवडणुकांशी जर तुलना करायची झाली तर किती लँडमार्क कुठल्या निवडणुकीच्या जवळ जाणारी वाटते आणि काय त्याचे परिणाम होऊ शकतात? आपण नव्हतो कोणी पण निवडणूक कळवण्याचं वय नव्हतं, पण जसं वाचतो आपण किंवा अनेक विश्लेषक पण सांगतात 78च्या निवडणुकीनंतरची निवडणूक झाली आणीबाणीनंतरची, आणि महाराष्ट्रातली विशेषतः आपण महाराष्ट्रातल्या 78 नंतरच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आत्ताची निवडणूक बघू शकतो की ज्यावेळी पक्ष एकदम फुटले, त्याच पक्षातनं फुटले, पुन्हा वेगवेगळे गट जे कधी अपेक्षित नव्हते असे एकत्र आले, समाजवादी, काँग्रेस, कम्युनिस्ट हे एकत्र आले आणि त्यांनी काही पक्ष स्थापन केले तशी, आणि पुढच्या काळाला दिशा देणारी निवडणूक असते. एक खात्रीला एक सांगता येतं की आता लीडर या निवडणुकीच्या निकालानंतर विचार करेल की पक्ष सोडायचा का नाही. अच्छा, मतदार तसा एक कौल देतील. मतदारांनी तो स्ट्रॉंगली ते जाणवत होतं की कुटींबद्दलचं मतदारांचं मत काय. त्यामुळं महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि नेतृत्वाच्या कुठल्याही दृष्टीनं आपण जाता आता पक्ष बदलू शकतो का. जर सगळे तुफान निवडून आले तर कोणी कुठल्याही पक्षात जा, कधी जा, मतदार त्या दिवसापुरता ठीक आहे, नंतर काय 5 वर्ष त्याचं ओझं बाळगायची गरज नाही, हा मेसेज आहे. जरी पडले सगळे तर तो खूप स्ट्रॉंग मेसेज असेल. परत पक्ष सोडताना 100 वेळा विचार करतो आणि त्या दृष्टीने निवडणूक काय अनप्रेसिडेंटेड होती, अभूतपूर्व होती असं मला वाटतं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर महाराष्ट्राची ही निवडणूक जी आहे ती वेगवेगळ्या अर्थानं महत्त्वाची ठरणार आहे. सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्राकडं आणि त्या दृष्टीनं या निवडणुकीचं विश्लेषण जे आहे ते आपण वेगवेगळ्या अंगाने समजून घेतलं. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील, काही प्रश्न असतील तर ते नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.